नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आणि चवीला एकदम अप्रतिम अशी करडईची सुकी रानभाजी. आता करडईच्या भाजीचे बरेच सारे फायदे आपल्या शरीरासाठी होत असतात. पचनासाठी खूप चांगली असते भाजी, हृदयासाठी सुद्धा फायदेशीर असते. कॅल्शियम असते याच्यामध्ये भरपूर असं. कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी सुद्धा ही एक उत्तम रानभाजी आहे. तर या ठिकाणी मी आता भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि तिला चिरून घेतलेलं आहे. हिरव्या भाज्या केव्हाही आपण धुवूनच चिरून घ्यायच्या आहेत. आता शेंगदाणे चांगले भाजून घेतले आणि कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी तडतडू दिली. लसूण कापून किंवा ठेचून टाकायचं. लसणाची खमंग फोडणी या भाजीला खूप छान चव देते. आता इथे पातळ चिरून घेतलेला एक कांदा टाकला. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतवून घेतला. लसूण चांगला खमंग असा परतला कीच कांदा टाकायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट टाकले. लाल तिखटऐवजी हिरवी मिरचीचा सुद्धा आपण वापर करू शकतो. इथे मी लाल तिखट टाकलेले आहे आणि चिरून घेतलेली भाजी टाकली. आता या भाजीला दुसरं पाणी टाकायची अजिबात काही गरज नसते, कारण या भाजीचं भरपूर असं पाणी सुटत असतं. थोडंसं पाणी आटत आलं की त्याच्यामध्ये हे जाडसर असं वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. आता शेंगदाण्याचं कूट चालत नसेल तर त्याच्याऐवजी आपण मुगाची किंवा चण्याची डाळ भिजत ठेवायची आणि ती डाळ ॲड करायची. डाळीमध्ये खूप टेस्टी ही भाजी होते आणि पटकन झटपट अशी तयार होते. या भाजीचे खूप सारे फायदे मी जाणून घेतले आणि आता ही भाजी जेव्हा केव्हा मार्केटमध्ये दिसेल तेव्हा मी ही भाजी आणत आहे. पावसाळ्यामध्ये आता थोडंफार कुठेतरी दिसते, पण हिवाळ्यामध्ये भरपूर ठिकाणी आपल्याला ही भाजी बघायला भेटत असते मार्केट. गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत ही करडईची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.